आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BAC देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BAC द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BAC द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बेलगावी वालों, तैयार हो जाइए. गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है. मिलेनियम गार्डन्स में, तिलकवाड़ी, बेलगावी में 15 से 19 अगस्त तक पूरे 5 दिन 80 से ज्यादा स्टॉल्स, ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट. फैशन, होम डेकोर, ज्वेलरी, फूड, सब कुछ एक ही जगह. तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग. भारतीय लष्कराने अमेरिकेचा बुरखा फाडला. 1971च्या युद्धावेळी अमेरिका पाकिस्तानला हाताशी धरून भारताविरोधात कटकारस्थान रचत होती. भारतीय लष्कराने या अमेरिकेच्या भूमिकेचा आणि शांततावादाचा बुरखा फाडला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर आयात शुल्क लादण्याची धमकी देत आहेत. ट्रम्प व व्हाईट हाऊसमधील त्यांचे अधिकारी आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारताला इशारे देत आहेत. भारताकडून दंड वसूल करण्याची भाषा वापरली जात आहे. दुसऱ्या बाजूला भारताचा परराष्ट्र विभाग अमेरिकेशी 2 हात करीत आहे. अशातच परराष्ट्र विभागाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर सरसावले आहे. भारतीय लष्कराने अमेरिकेच्या शांततावादाचा बुरखा फाडला आहे. ट्रम्प प्रशासन युक्रेन युद्धात भारत रशियाची मदत करत असल्याचा कांगावा करत असतानाच भारतीय लष्कराने अमेरिकेच्या भारताविरोधातील कुरापतींचे पुरावे सादर केले आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मागे. उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर परिवहन कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. परिवहन कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनंत सुब्बाराव यांनी त्यांना संप ताबडतोब थांबवून कामावर हजर राहण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विभूबाकर खंडपीठाने निर्देश दिले आहेत की संप सुरू राहिल्यास सरकार एस्मा अंतर्गत कारवाई करू शकते. एस्मा लागू झाला तरी संपावर जाणे बेकायदेशीर आहे. तुमच्या संपामुळे लोकांना त्रास होऊ नये असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. संपावरील स्थगितीचा आदेश 2 दिवसांसाठी वाढवण्याचा आदेशही जारी केला आहे. पुढील सुनावणी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान वायू व परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे मंगळवारी दैनंदिन जीवनावर काही प्रमाणात परिणाम झाला. बहुतांश कर्मचारी कामावर गैरहजर राहिल्याने नियमित बस सेवा ठप्प झाली होती. मात्र शहर विभागातील काही बसेस सुरू राहिल्या होत्या. बेळगावमध्ये सुमारे 700 बसेस रोज धावतात. चिकोडी डेपोमधील 668 बस देखील धावत असतात. साधारणपणे 4000 कर्मचारी विविध मार्गांवर कार्यरत असतात. मात्र मंगळवारी यामध्ये सामसूम होती. दुपारनंतर काही बसेस सुरू झाल्याचे दिसून आले. बेळगाव बेंगळूर वंदे भारत रेल्वे 10 तारखेपासून सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 10 ऑगस्ट रोजी देशातील 3 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील, ज्यामध्ये नवीन बेंगळूर बेळगाव वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. मागील अनेक दिवसांपासून असलेल्या मागणीची पूर्तता होत असल्यामुळे प्रवासी वर्गातून याचे स्वागत होऊ लागले आहे. पंतप्रधान दिनांक 10 रोजी कर्नाटक दौऱ्यावर असताना या 3 रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामध्ये बेळगाव बेंगळूरसह नागपूरच्या अजनी पुणे आणि अमृतसर श्रीमाता वैष्णो देवी करता दरम्यान धावणाऱ्या रेल्वेंना सुरुवात करणार आहेत. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. तसेच या संदर्भातील पाठपुरावा खासदार जगदीश शेट्टर आणि रडना कडाडी यांनी केला होता. ही नवीन वंदे भारत ट्रेन बेळगावहून सकाळी 5:20 वाजता निघेल आणि दुपारी 2 वाजता बेंगळूरला पोहोचेल. बेंगळूरहून दुपारी 2:30 वाजता निघून रात्री 11 वाजता बेळगावला पोहोचेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाची
विकासाच्या दृष्टीने ही रेल्वे सोयीची ठरणार आहे. ವಂದೇ ಭಾರತ ಆಗೋದ್ರಿಂದ ಬಹಳ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ. ಇದನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಪಾಪ್ಯುಲರ್ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಅಂತಾರೆ. ಇದೊಂದು ರೈಲ್ವೆ ಪಾಪ್ಯುಲರ್ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜನರ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದೆ. ಈಗಾಗಲೇ ನೀವು ನಿಮ್ಮ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ಹೊಸ ಟ್ರೈನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ, ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಚಾಲನೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ನಿಮ್ ಕಡೆಯಿಂದ ಚಾಲನೆ ಸಿಗ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲರ ಆಶೆ ಇದೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ನೀವು ಚಾಲನೆ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. पार्किंग व्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तांची नवी मोहीम. बेळगाव शहर आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र पाठवले आहे. शैक्षणिक संस्थाबाहेरील पार्किंगला शिस्त लावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहरातील शाळा कॉलेजचे व्यवस्थापक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची बैठक घेण्यात आली. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा करताना सल्ला मागितला होता. विद्यार्थ्यांची वाहने शाळा कॉलेजच्या आवारातच उभी करण्यासंदर्भात प्रमुख बैठकीत या देण्यात आला. त्यामुळे मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यावेळी पोलीस आयुक्तांनी ही नवी मोहीम हाती घेतली असून त्यामुळे वाहतूक नियोजनासाठी उपयुक्त ठरेल असे विचार अनेकांनी व्यक्त केले. काही शिक्षण संस्था चालकांनी जवळच असलेल्या रिकाम्या जागा पार्किंगसाठी सुचवल्या आहेत. संबंधित जमीन मालकांशी चर्चा करून या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रयत्न सुरू करण्यात येईल असे पोलीस आयुक्तांनी पत्रकात म्हटले आहे.